नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही चांगले असाल अशी मी आशा करतो आणि आजच्या आपल्या या विषयाला आपण सुरुवात करूया। तर आपण सर्वांनीच PMRDA या वेबसाईटला फॉर्म भरलेले असतीलच आणि बरेच काही असे ॲप्लिकंट आहेत, त्याने अर्ज भरलेले आहेत, परंतु आपलं नाव त्या यादीमध्ये आलेलं आहे किंवा नाही हे त्यांनी चेक केलेलं नाही। तर वेबसाईटला त्या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची नावं ही PDF मध्ये आलेले आहेत। तर हो, तुम्ही जे ऑनलाईन जे अर्ज केलेले आहेत तर हे अर्ज पाहण्याकरता तुम्ही housing.pmrda.gov.in तर ह्या वेबसाईटला तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर ते कुठे आहे? तर ह्या ठिकाणी ते ऑप्शन आहे पब्लिश्ड ॲप्लिकेशन्स, तुम्ही ह्याला क्लिक करा। मित्रांनो, आता ह्या ठिकाणी PMRDA जी काही यादी पब्लिश केलेली आहे ही अंतिम यादी आहे। तर ह्या ठिकाणी जी नावं आहेत तर ह्याच नावाच्या मधून तुमची लॉटरी होणार आहे। तर यातूनच विजेते घोषित होणार आहेत। आता आपलं नाव या यादीमध्ये आहे का नाही हे कुठे पाहायचं? तर तुम्ही समजा तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, PC7 म्हणजे सेक्टर नंबर 12 या ठिकाणी EWS इकॉनॉमिकली विकर स्कीम हे जे टॅब आहे ह्याच्या पुढचे, तर आपण या ठिकाणी व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स आपण ह्याला क्लिक करूया। तर मित्र हो, हे PDF इथे ओपन झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन नंबर आहे, स्कीमचं नाव आहे आणि कॅटेगरी कोणती आहे ते आहे आणि ॲप्लिकंट नेम। तर अशा प्रकारे ही जी यादी आहे पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून सर्वसामान्य लोकांसाठी घराची निर्मिती होत असते। तर अशा प्रकारचे PDF त्यांनी ऑनलाईनरित्या अपलोड केलेले आपल्याला पाहायला मिळेल। मित्र हो, आता ही PDF खूप लहान दिसते, तर ह्या ठिकाणी वरती राईट साईडला एका झाडासारखा सिम्बॉल आहे, तुम्ही याला क्लिक करा, थोडीशी आणखी ही मोठी होईल। हे बघा, आता ही PDF मोठी झालेली आहे। आता तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव सर्च करू शकता। वरती बघा स्कीमचं नाव आलेलं आहे आणि नावाची यादी या ठिकाणी अशी आलेली आहे। थोडंसं आपण स्क्रोल करूया, बघूया एकूण किती अर्ज आहेत आणि ज्यांची नावं आलेली आहेत तर त्यांचे अर्ज हे 100% बरोबर आहेत, यात कुठल्याही त्रुटी नाहीत। जवळपास ह्याचे सदनिका फ्लॅट शिल्लक आहेत फक्त 47 आणि अर्ज आलेले आहेत जवळपास हे बघा 1479 इतके अर्ज आलेले आहेत। म्हणजे फ्लॅट सदनिका कमी आहेत आणि लोकांना जास्त फ्लॅटची गरज आहे, तर असे जास्त अर्ज आलेले आहेत। अशा सर्वच प्रवर्गाचे अर्ज आलेले आहेत। तर अशा प्रकारे हे PDF PMRDA अपलोड केलेले आहे। आता आपण हे बंद करूया आणि इथे बाजूला खाली जे आहे व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशनला क्लिक करूया आणि बघूया त्या ठिकाणी कोणत्या कारणामुळे अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे। ती जी चूक आहे ती नेक्स्ट टाइम आपली होता कामा नये याची प्रिकॉशन या सर्वांनी घेणं आवश्यक आहे। आता वरती एक राईट साईडला आपण हे जे झाड आहे, झाडासारखा सिम्बॉल जे आहे याला क्लिक करूया, थोडंसं मोठं होईल हे। तर हे दसऱ्याच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर या रोजी PMRDA या लॉटरीचा शुभारंभ केला होता। आता इथे आहे अपात्र अर्जाची अंतिम यादी। तर कुठल्या कारणामुळे आपला अर्ज अपात्र झाला हे आपल्याला बघता येईल। तर दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी
PMRDच्या ह्या वेबसाईटला ही यादी पब्लिश केलेली होती. जवळपास 15 ॲप्लिकंटची नावं ही अपात्र निघाली. या ठिकाणचे रिझन्स कारण आहे डोमिसाईल इन्कम सर्टिफिकेट इज नॉट व्हेरीफाईड फ्रॉम महा ऑनलाईन पोर्टल. नंतर आहे डिसॅबिलिटी पर्सेंटेज बिलो 40%, म्हणजे 40% कमी अपंगत्व हे अपलोड केलं होतं फिजिकलमध्ये हँडिकॅप म्हणून, तर ते ठरलं अपात्र. नंतर एसीचं काय म्हणले, कास्ट सर्टिफिकेट इज नॉट व्हेरीफाईड ऑन महा ऑनलाईन पोर्टल, कारण पोर्टलला कास्ट सर्टिफिकेट हे व्हेरीफाय झालेलं नाही. तसेच PMRD लॉटरी वर्ल्ड लॉटरी विनर अँड टेनमेंट अलॉटेड बघा, जर नाव आहे नागिनी महादेव कोरे, तर यांचं काय म्हणलेलं आहे की PMRD मध्ये त्यांना ऑलरेडी लॉटरी लागलेली होती अगोदर आणि त्यांनी पुन्हा एकदा अर्ज केलेला आहे. खाली पण तेच नाव सेम आहे, PMRD वर्ल्ड लॉटरी विनर. ज्यांना अगोदर PMRD मध्ये लॉटरी लागलेलं आहे त्यांनी पुन्हा अर्ज केलेला आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी नाकारण्यात आलेलं आहे, त्यांचं रिजेक्ट केलेलं आहे ह्या कारणास्तव. मित्र हो, या PMRDचा आपण एकदा फॉर्म भरला, लाभ घेतला की परत आपल्याला लाभ घेता येत नाही. तुम्हाला त्या स्कीममध्ये सबसिडी मिळते आणि हे घर तुम्हाला मार्केटच्या किमतीपेक्षा स्वस्त मिळतं. तर पुन्हा आपण त्याला अर्ज केला, दुसऱ्यांदा आपण अर्ज केला तर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येतो. आता पुढे बघूया. दुसरा आहे PC8 सेक्टर नंबर 12 LIG म्हणजे 2 BHK. आपण आता ह्याला ओपन करूया. तर मित्रांनो 2 BHK याची लिस्ट ओपन झालेली आहे बघा, LIG ग्रुप. तर ह्याला एकूण किती अर्ज आले आपण हे बघूया. सिमोल अगोदर आपण थोडंसं ह्याला इथे क्लिक करूया, हे थोडंसं मोठं होईल. आता हे PDF मोठे झालेले आहे आणि सहजपणे आपण ह्या ठिकाणी आपलं नाव सर्च करू शकतो. तर ह्या सुद्धा सर्व कॅटेगरी प्रमाणे सर्व अरेंज केलेलं आहे. सर्व कॅटेगरीचे अर्ज ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आपण एकदम खाली घेऊया. शेवटला किती आले टोटल LIG ह्या ग्रुपसाठी म्हणजे 2 BHK फ्लॅटसाठी एकूण अर्ज आलेले आहेत 1217 एवढे अर्ज आलेले आहेत. आणि फ्लॅट किती शिल्लक आहेत तर 714. या फ्लॅटची प्राइस तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते म्हणजे 35 लाख रुपये आणि याचा डाऊन पेमेंट आहे 8,89,000 इतका, जवळपास 9 लाख रुपये. पुढे बघूया. PC 910 म्हणजे सेक्टर 30-32 म्हणजे वालेकरवाडी. ही स्कीम जी आहे आपण ते बघूया. त्याच्यामध्ये 1 RK आणि EWS आहे. तर आपण इथे ह्याला क्लिक करूया. तर अशा प्रकारे तुम्हाला हे क्लिक करून बघायचं आहे. तर ह्याला व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशनला क्लिक करा. इथे PDF ओपन होईल. तुम्ही कोणत्या स्कीमसाठी अर्ज केलेला आहे हे बघून त्या स्कीममधील ही PDF ओपन करून तुमचं नाव तुम्ही चेक करू शकता मित्र हो. आता हे 30-32 सेक्टर नंबर वालेकरवाडी ह्या ठिकाणची लिस्ट PDF ओपन झालेली आहे. आपण हे बघूया ह्यात एकूण किती अर्ज आलेले आहेत. थोडंसं मोठं करूया. याला क्लिक करू आपण. इथं थोडंसं मोठं होईल. हां, आता थोडंसं झूम झालेलं आहे. आपण खाली थोडंसं स्क्रोल करून बघूया. यात पण सर्व वर्गवारी आहेत ॲज पर कॅटेगरी. इथं आरक्षण आहे मित्र हो. आरक्षण जे SC ST OBC VJNT SBC यांना जरी असलं तरी घराची प्राइस मात्र सर्वांना सारखीच आहे. हे बघा. आपण आता खाली शेवटी बघूया किती टोटल अर्ज आलेले आहेत. टोटल अर्ज 560 किती हे बघा 560 टोटल अर्ज आलेले आहेत. 1 RK आणि LIG म्हणजे 1 BHK दोन्हीही मिळून. तर मित्र हो, तुम्ही अशा प्रकारे आपलं नाव ह्या PDF मध्ये आहे का नाही पाहू शकतो.
इथे खाली PMRDA लॉटरी 2024 बुकलेट, या बुकलेटला तुम्ही इथे क्लिक करा आणि याला क्लिक केला की तुम्हाला 100 पानाची PDF मिळेल. काही टेक्निकल कारणास्तव मी त्या ठिकाणी ते अपलोड करू शकत नाही. आता या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स तुम्ही याला क्लिक केलात तर या तुम्हाला RTGS NFT पेमेंट एंड कधी आहे, ड्राफ्ट कधी आहे, नंतर फायनल ॲप्लिकेशन पब्लिश केव्हा झालं, लॉटरीची ड्रॉ केव्हा आहे, तर 22 जानेवारी 2025 रोजी लॉटरी ड्रॉ होईल. आणि रिफंड कधी सुरू होणार आहे तर रिफंड 25 जानेवारीपासून तुमचं हे पेमेंट रिफंड होईल. त्यांचा नंबर अलॉट नाही होणार, त्यांचा नंबर ह्या PMRDAच्या लॉटरीत नाही लागणार. त्यांना 25 जानेवारीपासून त्यांची जी अमाऊंट आहे तर ती अमाऊंट त्यांना रिफंड व्हायला सुरुवात होईल. बाजूला आहे टाटा मोटर्स, खूप मोठा हा प्लॅन्ट आहे टाटा मोटर्सचा. आणि ह्या प्लॅन्टच्याच बाजूला हे बघा टाटा मोटर्स पॅसेंजर बाजूला समोर आहे. वरती आहे आयुष गार्डन वरती आहे. नंतर पुढे आहे सेक्टर नंबर 13 आणि तर बेकॉन हायस्कूल पण आहे बाजूला. आंतरराष्ट्रीय काय लिहिलं आहे, बेकॉन आंतरराष्ट्रीय शाळा. पुढं स्पाईन रोड आहे आणि ह्या स्पाईन रोडच्या हे बघा स्पाईन रोड मॉल आहे. इथून पुढे आलात की इथे बाजूला इथे सेक्टर नंबर 10 आहे बाजूला प्राधिकरण. बाजूला सेक्टर नंबर MID सेक्टर नंबर 2 आहे इंडस्ट्रियल एरिया. ह्याच्याच बाजूला ते आहे खंडे वस्ती MIDCचा भाग आहे. आणि ह्याला लागून बाजूलाच हे आपलं इथे सेक्टर नंबर 12 या ठिकाणी येतं. ते ह्याला अगदी चिटकूनच इथं आहे.